वसाहूनम. हा. हो हो, जास्त नाही. एक भजन म्हणून दाखवतो तुम्हाला आपलं सोपं. चेतो चेतन निज में आओ, अंतर आत्मा बुला रही है. चेतो चेतन निज में आओ, अंतर आत्मा बुला रही है. जग में अपना कोई नहीं है, तू तो ज्ञानानंदमयी है. एक बार अपने में आ जा, अपनी खबर क्यों भुला गई है. हे शरीर अगोदर नव्हतं जन्मायच्या, आणि मृत्यूनंतर पण हे शरीर राहणार नाही. या आपल्या जीवाचं जिथं शरीर नाही तिथं या जगामध्ये दुसरं कोणीही आपलं नाही. म्हणून कवी काय म्हणते, जग में अपना कोई नहीं है. या जगामध्ये विश्वामध्ये आपलं कोणी नाही. मुलं बाळ घर दार पैसा अडका शरीर कोणी आपलं नाही. तर आपण कोण आहोत, तर मी तर एक ज्ञानानंद स्वभावी जीव आहे. या शरीरापासून भिन्न कधीही नष्ट न होणारा अनादि अनंत असा जीव आहे. काय चिंतन करायचं, मी शरीरापासून भिन्न एक जाणणारा कधीही नष्ट न होणारा कायम राहणारा असा एक जीव आहे. त्याच्यात अनंत शक्ती आहे. त्याचं ध्यान लावलं तर आपल्याला बाहेरचे कुठलेही त्रास होत नाही. आणि आपण शरीराकडे लक्ष दिलं तर ते शरीर त्याचं काम करणार आहे. म्हणून आपला उपयोग आपण इतका आता एकाग्र करायचा आहे की आपल्याला कोण बाहेर आहे, शरीर आहे किंवा नाही याची सुद्धा भान राहायला नको. मग पुढे काय म्हणते पहा, तन धन जन यह कुछ नहीं तेरे, मोह में पड़ कर कहता है मेरे, जिन वाणी को उर में धर ले, समता में तुझे सुला रही है. चेतो चेतन निज में आओ, अंतर आत्मा बुला रही है. नाही हात जोडले नाही चालते, असू द्या. तुमच्या इथं आता कुठली शरीराची नाही, आपल्याला फक्त परिणाम चांगले राहिले पाहिजे. जसं आचार्य शांतीसागर महाराजांनी समाधी साधली. आता तुम्ही परवा सुशीलमती माताजींची पण समाधी पाहिली ना, आणि मला त्याच्यानंतर खूप आनंद झाला. ती समाधी पाहिल्यानंतर तुम्ही निर्णय केला की मला पण तशी समाधी साधायची. ह्याच्यासाठी परमपुरुषार्थ लागतो. आणि जे निकट भव्य जीव असतात त्यांनाच असे समाधीचे भाव बनतात. काय तुम्ही निकट भव्य आहात, आपलं सगळं कल्याण होणार आहे, म्हणून आपल्याला समाधीचे भाव झालेले आहेत. म्हणून आपण आता सतत चिंतन करायचं, समता भाव ठेवायचा. ज्यांच्या कोणाच्या प्रती आपण काही चुकीच्या क्रिया केल्या असतील, चुकीचं बोललं असेल, मनामध्ये चुकीचे विचार केले असेल, त्या सगळ्यांची
मनापासून क्षमा मागून तुम्ही मला क्षमा करा, मी तुम्हाला क्षमा करतो ही भावना ठेवायची. सगळं परद्रव्य संबंधीचं ममत्व सोडायचं, माझेपणा सोडायचा. या जगात माझं काहीही नाही हे सतत अंतरंगामध्ये चिंतन करत राहायचं. मग आकुलता होत नाही, शांती राहते. म्हणून सांगतात कवी की तन धन शरीर धन हे आजूबाजूचे लोक हे कोणीही माझे नाही. केवळ मोहाने आपण या सगळ्यांना माझं माझं म्हणत आलेलो होतो. म्हणून जिनवानी मातीने आपल्याला सांगितलंय किंवा तू एकटाच आहे, एकटाच होता, एकटाच राहणार आहे. तेव्हा त्याचं चिंतन केलं असताना सहज आपल्या परिणामातून ममत्व भाव सुटतो की जो ममत्व भावच आपल्याला आजपर्यंतच्या जन्म मृत्यूचं संसार दुःखाचं कारण ठरत आलाय. आता आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचंय. आणि त्यासाठी महाराजांनी पण तुम्हाला सांगितलं की नाही, ओम नमः सिद्धेभ्या, ओम नमः सिद्धेभ्या. तोंडाने म्हटलं नाही तरी चालतं, मनामध्ये सतत. सिद्धशिलेवर आपण शिखरजीला जाऊन आलेलो आहोत यात्रा करून. शिखरजीवरून 20 तीर्थंकर मोक्षाला गेलेले आहे, अनंत मुनी मोक्षाला गेलेले आहेत. तसं आपल्याला पण त्यांच्यासारखंच मोक्षाला जायचंय. तर त्यासाठी आपल्याला जाणावं लागल की मी शरीर नाही, माझं शरीर नाही, मी तर एक जीव आहे. स्वतःच्या स्वरूपाची साधना करून सगळे जीव मोक्षाला गेले. आपण पण आत्मस्वरूपाची साधना करायची. म्हणून जिनवानी सांगते, काय सांगते, निश्चय से तू सिद्ध प्रभु सम, कर्मोदय से धारे है तन, स्यादवाद के इस झूले में, जिनवाणी माँ झूला रही है, चेतो चेतन निज में आओ, अंतर आत्मा बुला रही है. जाग व्हा. आता हीच वेळ आपल्याला पुरुषार्थ करायची. जिनवानी काय सांगते, तू तर सिद्ध समान आहेस, अशरीरी आहेस, अविनाशी आहेस, अमूर्तिक आहेस, असं जिनवानी माता आपल्याला सांगते. हे सगळं जे बाहेरून दिसतंय हे व्यवहाराने सगळं आलेलं आहे आणि जाणार आहे. आपण 12 भावनेमध्ये सगळं ऐकलेलं आहे. राजा राणा छत्रपती हाथी न के असवार, मरना सबको एक दिन अपनी अपनी बार. सबको की मुझको, सगळ्याला मरायचंय, मला तेवढं नाही मरायचं असं आहे का? मरना मुझको भी, मी जेवढं आयु कर्म बांधलंय तेवढं संपलं की आपल्याला पण हे शरीर हे एक भाडोत्री घरी आहे. जसं आपण एखाद्या आहे ना त्या घरात राहतोय, मग हे आपलं घर कायमचं आहे का? तसं हे शरीर रूपी घर सुद्धा आपलं कायमचं नाही, हे कर्माने आपल्याला थोड्या काळासाठी दिलेलं आहे. पण आपण मोहाने अज्ञानाने काय करतो, त्याला आपण आपलं मानतो. जसं तुमची जागा आहे, एखादा भाडे करू ठेवला आणि त्याने त्याची जागा म्हटलं तर आपल्याला चालतं का? नाही. तसं कर्माला सुद्धा आवडत नाही त्याची जागा आता आपण राहतोय आणि आपण त्याचे मालक बनायला लागलो तर कर्म पण म्हणतोय तू कुठला मालक आहे. मग अशा अवस्था दिसून येतात. म्हणून आपण कर्माने हे शरीर काढून घ्यायच्या अगोदरच आपणच या शरीराला सोड चिठ्ठी दिली तर ते कर्म घाबरत. मग ते म्हणते आता हे माझं काय ऐकत नाही आणि मग आपल्याला ते कर्म त्रास पण देत नाही. म्हणून पुढे काय सांगतात बघा, मोह राग और द्वेष को छोड़ो, निज स्वभाव से नाता
ब्रह्मानंद जल्दी तुम चेतो, मृत्यु पंखा डुला रही है, चेतो चेतन निज में आओ, अंतर आत्मा बुला रही है. काय म्हणते? सुखी व्हायचे तर मोह सोडा, राग सोडा, द्वेष भाव सोडा आणि आपल्या आत्मस्वरूपाशी आपलं नातं जोडायचंय. आता आपण बाहेर सगळं शरीर घरदार सगळ्याशी नातं जोडलं आणि स्वतःशीच नातं तोडलं होतं. आता आपल्याला पराशी नातं तोडायचंय आणि स्वतःशी नातं जोडायचंय. ही वेळ आहे, कारण मृत्यू ही सगळ्याच्या डोक्यावर बसलेला आहे. कधी कोणाला केव्हा कोणत्या प्रसंगात मृत्यू येणार माहिती नाही. म्हणून वेळेवर सावधान होऊन आपलं आत्मचिंतन करतच हे शरीर सोडायचंय. नाहीतर मनामध्ये निदान अरिहंत सिद्ध, कारण आपण शेवटी ह्याच्यामध्ये म्हणतो का नाही, समाधी भावनेमध्ये आत्मस्वरूप अथवा आराधना विचारू, अरहंत सिद्ध साधू रटना यही लगाऊं. कशाचं चिंतन करायचंय? दिन रात मेरे स्वामी मैं भावनाए भाऊं, देहांत के समय में तुमको न भूल जाऊं. दिवस रात्र एकच चिंतन. काय? जेव्हा हे शरीर सुटेल त्यावेळेस तुझा विसर पडू नये, अरिहंत सिद्धांचं पंचपरमेष्ठीचं विस्मरण होऊ नये, एवढीच आपली दक्षता राहिली पाहिजे, सावधानता राहिली पाहिजे. बाकी काही आपल्या लक्षात नाही राहिलं तर चालतंय. अरिहंत सिद्धाला मात्र शेवटपर्यंत धरून ठेवलं तर आत्ताही आपल्याला शांती राहील आणि पुढेही शांती राहणार आहे. म्हणून निरंतर पडल्या पडल्या जरी आपल्याला हे शरीर काय त्रास देत असलं, आपण अरिहंत सिद्धांना शरण जायचं. शरीराला शरण गेलं तर ते दुःख देत आहे, आणि अरिहंत सिद्धांना जर आपण शरण गेलो तर आपले सगळं दुःख संपत आहे. म्हणून पडल्या पडल्या अरहंत सिद्ध, अरहंत सिद्ध, अरहंत सिद्ध मनातल्या मनामध्ये चिंतन करत त्यांची प्रतिमा आठवायची. आपण मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर ती प्रतिमा पाहिलेली आहे, ती प्रतिमा डोळ्यासमोर आणायची, ती शांत मुद्रा पाहायची आणि तशासारखाच माझा आत्मा पण परम शांत आहे. ते जसे स्वतःमध्ये स्थिर आहेत तसा आपण पण आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होऊन अरहंत सिद्ध पद प्राप्त करायचं आहे. ही भावना चालू ठेवा. उत्तम क्षमा, सगळ्यांना क्षमा, आणि मी पण सगळ्यांची क्षमा मागतो. नमो अरहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सव्वसाहुनं, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सव्वसाहुनं, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सव्वसाहुनं.
हम्म.